हाय दोस्तों, मी पुन्हा एकदा आपला आयरी समाचारमध्ये स्वागत करतो. अजित पवार यांच्या दुःखद निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल यावर चर्चा सुरू झाली. शरद पवार गटाकडून याचे समर्थन करण्यात येत होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गटाचे काही ज्येष्ठ नेत्यांनी याला संमती देत नव्हते. अशी कुठली चर्चा झाली नाही आणि अशी चर्चा झाली असती तर अजित पवार आम्हाला सांगितले असते, आम्हाला विचारूनच एकत्रीकरणाची चर्चा केली असते, असे वक्तव्य त्यांच्याकडून येऊ लागले. याच दरम्यान शरद पवार गटाकडून एक व्हिडिओ या व्हिडिओनंतरही शरद पवार गटाचे अनेक ज्येष्ठ नेते, त्यात तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो, छगन भुजबळ असो, हसन मुश्रीफ असो, यांनी या गोष्टीचा इन्कार केला. एवढा मोठा निर्णय अजित पवार घेत असतील तर आम्हाला निश्चित विचारले असते, सांगितले असते, असे बोलून कानावर हात ठेवले. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सुद्धा जर दोन्ही पक्ष एकत्रीकरणाबद्दल अजित पवार पॉझिटिव्ह होते तर ते आम्हाला नक्की सांगितले असते, मी त्यांच्या जवळचा आमदार आहे असे बोलून, जर दोन्ही पक्ष एकत्र येत असेल तर त्यामध्ये काही अटी आणि शर्ती असायला पाहिजे. म्हणून धर्मराव बाबा आत्राम यांनी 3 अटी लादल्या. माननीय धर्मराव बाबा आत्राम यांनी 3 अटी लादून या दोन राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणामध्ये एक बांबोडा टाकला आहे. त्यांची पहिली अट अशी आहे की दोन्ही ताईपैकी म्हणजे सुप्रियाताई आणि सुनेत्राताई, सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्राताई अजित पवार या 2 नेते आता एकत्र येतील आणि एकत्र आल्यानंतर पक्षाचे विलीनीकरण झाल्यानंतर सुप्रियाताईंचा रोल काय राहील हे आम्ही ठरवू, पण नेतृत्व मात्र सुनेत्रा अजित पवार यांच्याकडेच राहील. ही त्यांची पहिली अट. आणि दुसरी अट अशी आहे, आम्हाला NDA सोबत जायचं आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला NDA सोबत राहायचं आहे आणि आमचा चिन्ह देखील घडियाळ आहे. या चिन्हाखाली एकत्र यावं आणि शरद पवार गटाने घडी स्वीकारावी अशी त्यांची एक मागणी आहे. सुनेत्राताई आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील. आणि तिसरी आणि महत्त्वाची जी अट आहे, त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर NDA सोबत राहणे गरजेचे आहे. अशी अट लादून NDA सोबत येत नसेल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन फायदा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या 3 अटी सर्वस्वी अजित पवार गटाकडे नेतृत्व राहील आणि अजित पवार गटच यामध्ये मोठा राहील अशी एक योजना आहे. समजा हे गट या अटीवर एकत्र आले नाही तर मग धर्मराव बाबाची भूमिका काय असेल आता येणाऱ्या काळात ते दिसेल. 3 अटी त्यांनी लादल्या आहेत. आता यावर समाज माध्यमातून चर्चा सुरू झाली आहे. या अटीनंतर पक्ष नेतृत्व तर अजित पवार गटाचे असो की शरद पवार गटाचे असो ते काय निर्णय घेतील, पण समजा या 3 अट मानण्यात आले नाही तर मग काय होईल.
धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वतःकडून ह्या अटी लादल्या की यांच्या एखादी गट असेल की त्यांनी हे मुद्दे समोर केले असेल, आणि समजा या अटी मान्य झाल्या नाही तर मग धर्मराव बाबा आत्राम काय करतील की ते राष्ट्रवादी सोबत जाणार की मग त्यांचा एक गट NDA सोबत जाणार. आता हे काही दिवसात हे दिसेल.